सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 102 पैकी 87 जागा विजयी करत या ठिकाणी महापौर पद जो आहे तो आता भाजपकडे आलेला आहे। खरं तर एक हाती सत्ता जी आहे ती भाजपची आलेली आहे आणि आज महापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ते पार पडल्याने त्यामध्ये खरं तर 4 वेळा नगरसेवक राहिलेले विनायक कोंड्याल यांना महापौर पदासाठी संधी मिळालेली आहे। आज त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। दादा काय सांगाल, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं काम केले गेल्या 4 टर्म त्याचं कुठेतरी फळ म्हणून आपल्याला ही संधी मिळालेली आहे। काय नक्की ध्येय धोरणं आहेत, काय विजन असणार? सर्वप्रथम या ठिकाणी आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब असतील, आमचे पालकमंत्री गोरेभाऊ असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी, तसेच आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे, आपले सुभाषबापू देशमुख साहेब, तसेच विजयकुमारजी देशमुख साहेब यांचं व आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो की मला एक चांगली या ठिकाणी संधी दिली आणि निश्चित त्या संधीचं मी या ठिकाणी सोनं करून दाखवेन। साधारणपणे महापौर पदाची सूत्र घेतल्यानंतर कोणकोणते मुद्दे किंवा कोणकोणते विषय जे आहेत सोलापूर महापालिकेतले, कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अडचणीच्या ठरलेल्या आहेत किंवा जी कामं रखडलेल्या आहेत, तर प्राधान्याने कोणत्या कामांवरती आपलं फोकस असणार आहे, काय विजन असणार? आमच्या भारतीय जनता पार्टीवर आज सोलापूरकरांनी भरभरून या ठिकाणी विश्वास संपादन केलं आहे। त्या विश्वासाला सार्थ ठरवत या ठिकाणी आज तुम्हाला माहिती आहे पाण्याचं या ठिकाणी विषय असेल, सोलापूर शहरवासियांना पाणी असेल, मुबलक पाणी असेल, तसेच आमचे या ठिकाणी रस्ते असतील, दिवाबत्ती असतील, रस्ते असतील, IT पार्क असेल व तसेच अजून जे काय आम्ही सोलापूरकरांसाठी करू ते आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। खरं तर सोलापूर शहरामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत आणि कुठेतरी गट तट किंवा अशा पद्धतीच्या चर्चा सातत्याने समोर येत असतात, तर काय नक्की या सगळ्यांचा कशा पद्धतीनं समतोल आपण राखणार आहात आणि कशा पद्धतीने एकंदरीत पुढची वाटचाल असणार? भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी गट तट कुठलेही नाही आहेत, आम्ही सर्व मिळून या ठिकाणी काम करणार आहेत। आमचे नेते, आमचे भाऊ आनंदनेता जाधव असतील, आम्ही असतील, तिन्ही आमदार, आमचे पालकमंत्री सचिनदादा, मुख्यमंत्री साहेब, आमचे अध्यक्ष साहेब रवींद्र चव्हाण साहेब, या ठिकाणी रोहिणीताई तडवळकर साहेब, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी एक विजन आहे सोलापूरकरांसाठी। आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतील, या ठिकाणी परत IT पार्कचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, उड्डाणपुलाचे विषय असतील, हे सर्व विषय जे काय आहे आम्ही मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। खरं तर विरोधी पक्षनेता सोलापूर महापालिकेत बसणार किंवा नाही बसणार याचे अधिकार जे आहेत ते महापौरांकडे येणार आहेत। काय नक्की भूमिका असणार आहे? विरोधी पक्षाला संधी आपण देणार आहात का विरोधी पक्ष म्हणून बसण्याची? आमच्या या ठिकाणी 87 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यामुळं आम्हाला काय म्हणजे एवढं वाटत नाही की विरोधकांचं आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही सोलापूरकरांसाठी काही ना काही आम्ही करायला पाहिजे ह्यावर आम्ही दृष्टिकोन एक फोकस ठेवणार आहे। खरं तर आनंद जाधव जे आता तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, मित्रच आहेत, त्यांचं देखील नाव चर्चेत होतं महापौर पदासाठी, कारण अनेक वर्षांनंतर हे सीट जे आहे ते राखीव न होता सर्वसाधारण झालेलं आहे। काय शुभेच्छा असतील आनंद जाधव यांना, कारण ते सुद्धा आपले स्पर्धक मानले जातात? ते माझे सहकारी मित्रच आहेत, आम्ही मिळून याच्या आधी काम केलेलं आहे आणि निश्चित यापुढे देखील आम्ही जे पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू। पक्षाचं प्रोटोकॉल आम्ही या ठिकाणी मानू आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणेच आम्ही या ठिकाणी काम करू। आणि माझे सहकारी मित्र आहेत त्याबद्दल ते मला शुभेच्छा देतात, मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यामुळे आमच्यात दुमत वगैरे कुठलंही काही नाही आहे। काय शुभेच्छा असतील? खरं तर तुम्ही देखील महापौर पदाच्या स्पर्धेमध्ये होतात, पक्षाकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती महापौराची, पक्षाने जाहीर केलं विनायक कोंड्यांचं नाव, त्यामुळं खुल्या दिलानं ते स्वीकारलं आहे आणि विनायकदादांचं अभिनंदन केले, महापौर उपमहापौर दोघांचे अभिनंदन केले, दोघांनी शुभेच्छा दिल्यात। पाहतो या ठिकाणी विनायक कोंड्याल यांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी दाखल केलेला आहे आणि आता 6 तारखेला या सर्व प्रक्रियेची निवड जी आहे महापौर पदाची निवड पार पडणार आहे। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।